तर शिंदे गटाचे दोन उमेदवार सध्या त्यांची उमेदवारी टांगणीवर आहे। हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील आणि आपल्या समर्थकांसह मुंबईकडे रवाना झाले। हेमंत पाटलांची उमेदवारी बदलणार असल्याची चर्चा आहे, त्यामुळे समर्थक आक्रमक झाले। तर हेमंत पाटील समर्थक आक्रमक आहेत। 250 ते 300 वाहनांचा ताफा घेऊन हेमंत पाटील आता मुंबईकडे रवाना झाले। तर नाशिकच्या जागेसंदर्भात हेमंत गोडसे आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत। थेट माहितीसाठी आपण जाऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी यांच्याकडे। चंदन, दोन उमेदवार कदाचित बदलले जाऊ शकतात असं काल शिरसाटांनी सुद्धा म्हटलं होतं। त्यानंतर या दोन्ही खासदारांकडून सध्या उमेदवारी जाहीर होत नाही आणि एकाची उमेदवारी जाहीर झाली आहे, तर इथे हेमंत पाटलांना विरोध केला जातोय आणि त्यामुळे हे दोघेही मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी किंवा आपलं शक्ती प्रदर्शन करण्यासाठी म्हणून मुंबई। निखिला, दोन हेमंत जे आहेत ते सध्या अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। हिंगोलीचे हेमंत पाटील हे देखील आता मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याची शक्यता आहे। भाजपकडून त्यांना विरोध होतोय, उमेदवार बदलावा अशा पद्धतीची मागणी होतीये। तर दुसरीकडे हेमंत गोडसे नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेचा तिढा अद्याप काही सुटत नाहीये। गेल्या काही दिवसांपासून हेमंत गोडसे प्रचाराला देखील लागले होते निखिला, मात्र अचानकपणे छगन भुजबळ यांच्या नावाचा जी चर्चा आहे ती या ठिकाणी सुरू झाली आणि त्याच्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात अस्वस्थता जी आहे ती शिवसेना शिंदे गटात तयार झाली। गेल्या काही दिवसांपासून जवळपास 4 वेळेस हेमंत गोडसे जे आहेत ते मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत। आज देखील हेमंत गोडसे असतील, भाऊसाहेब चौधरी असतील, शिवसेनेचे अजय बोरस्ते असतील, हे सगळे पदाधिकारी आपल्या समर्थकांसह मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईत दाखल झालेले आहेत। पुढच्या काही वेळात एक तर ठाण्यामध्ये किंवा वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची ते भेट घेणार आहेत आणि आज पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांकडे ते मागणी करणार आहेत की नाशिकची जागा जी आहे ती शिवसेना शिंदे गटालाच मिळावी। छगन भुजबळ यांना जर उमेदवारी दिली तर मराठा समाज मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध करेल आणि त्यामुळे नाशिकची जागा शिंदे गटालाच मिळावी अशा पद्धतीची मागणी करण्यासाठी हे दोघंही हेमंत जे आहेत ते या ठिकाणी मुंबईत दाखल झालेले आहेत। अर्थात छगन भुजबळ यांच्या नावाला थेट वरतून प्रस्तावित करण्यात आलेलं आहे, म्हणजेच केंद्राच्या भाजपच्या मंत्र्यांकडून छगन भुजबळ यांचं नाव प्रस्तावित करण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे आता भुजबळांचं नाव पुढे येतं अधिकृतरित्या का हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होतं हे बघणं महत्त्वाचं ठरतंय। मात्र सध्या तरी राज्याच्या राजकारणातले हे दोन हेमंत जे आहेत ते अस्वस्थ आहेत आणि त्यामुळे ते शक्ती प्रदर्शन करत मुख्यमंत्र्यांना ही मागणी करतायत की काही झालं तरी आम्हीच या मतदारसंघाचे प्रमुख दावेदार आहोत। नक्कीच धन्यवाद चंदन एकूणच माहितीबद्दल। नाशिकच्या जागेसंदर्भात हेमंत गोडसे सुद्धा आज शक्ती प्रदर्शन करतात, ते हेमंत पाटील हे सुद्धा मुंबईकडे आपल्या कार्यकर्त्यांसह निघालेले आहेत।